कर्जत तालुक्यातील विविध शासकीय विकास कामांचे कोट्यावधी रुपयाचे देयक गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असल्याने ठेकेदारांनी आक्रमक पवित्रा घेत बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर आजपासून कर्जत तालुका ठेकेदार संघटनेच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले। या उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर व सचिव उदय पाटील करत असून संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। ठेकेदारांची सुमारे 203.95 कोटी रुपयांची देयके विविध लेखाशीर्षाखाली मागील 2 ते 3 वर्षापासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ठेकेदारांनी दिलेल्या माहितीनुसार 5054, 5117 T6, 3054, 2059 आदी विविध हेड अंतर्गत कामांची बिलं थकलेली असून इमारत बांधकामाच्या कामाचेही पैसे मिळालेले नाही। यामुळे ठेकेदारांवर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनावर गंभीर आरोप करताना सांगितलं की विविध योजनांसाठी निधी वळवण्यात आल्यामुळे ठेकेदारांची बिलं रखडली आहे। अनेक ठेकेदारांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून कामं पूर्ण केली असून आता कर्जाचा बोजा वाढत चालला आहे। बँकांचे व्याज तसंच मटेरियल पुरवठादारांचे देणे बाकी असल्याने ठेकेदारांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान ठेकेदार संघटनेने सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना पत्र पाठवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। मार्च अखेरपर्यंत देयक न मिळाल्यास ठेकेदारांवर गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे। सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नसल्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे। दरम्यान राज्यातील इतर ठिकाणी काही प्रमाणात देयके अदा करण्यात आली असली तरी कर्जत तालुक्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं आहे। त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे सचिव उदय पाटील यांनी दिला आहे। आमच्या विविध हेडखाली साधारणपणे 204 कोटीच्या बिलं प्रलंबित आहेत। गेली 3-4 वर्षापासून बिलं प्रलंबित आहेत। यामधला T6 म्हणजे आदिवासी विभागात जे आम्ही कामं करतो तिथली जवळजवळ 100-125 कोटीची बिलं आमची प्रलंबित आहेत आणि गेली 2 वर्षामध्ये T6ला एकही रुपया आलेला नाही आहे। आत्ता काही दिवसापूर्वी काही रक्कम आली, त्याच्यामध्ये कर्जत वगळता कर्जतच्या शेजारील तालुके असतील किंवा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना निधी प्राप्त झाला। फक्त यातून कर्जत तालुका वगळण्यात आलेला आहे। शासनाने आमच्यावर हा अन्याय का केला हे आम्हाला कळायला मार्ग नाही आहे आणि यासाठी म्हणजे बरेचसे ठेकेदार असे आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे। त्यांनी बँकांकडून कर्ज काढले आहेत, कोणी दागिने गहाण ठेवलेले आहेत आणि त्या कर्जाचे व्याज वाढत चाललेले आहेत। सप्लायरने आम्हाला बिलं मिळतील म्हणून आम्हाला उधारी दिली होती, परंतु आम्ही त्यांची उधारी चुकती केली नाही, त्याच्यामुळे तेही रोज पैशासाठी आम्हाला तगादा लावलेला आहे। अशा वेळेस जर कधी आता मार्चमध्ये बिलं मिळाली नाहीत तर अनेकांवरती उपासमारची वेळ येईल आणि मग आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही। त्यासाठी आमचे अध्यक्ष राहुलजी डाळिंबकर हे आजपासून उपोषणाला बसलेले आहेत। शासन दरबारी आमची कैफियत मांडलेली। आम्ही 8 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केला होता की आम्हाला तुम्ही बिलं द्यावीत, 24 तारखेपर्यंत आपण त्यांना मुदत दिली होती, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही। फक्त तुम्ही थांबा, आम्ही तुम्हाला बिलं देतो हे नेहमीप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। मला तुम्ही काहीतरी निधी द्याल, म्हणजे T6ला किमान तुम्ही 50% तरी आम्हाला निधी द्यावा अशी आमची अपेक्षा आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।